आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाला पराभूत केलेला आहे. जाऊया आपण या सामन्याकडे. दोन्ही पंच खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. संदेश वखारे इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत जय बजरंग बिनार संघाकडून. आणि त्यानंतरचा जर विचार केला तर जगदीश पाटील यांचा संघ जबरदस्त परफॉर्मन्स पहिल्या सामन्यात सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने दाखवला होता. जय बजरंग कारिवली ए संघाने काय कमालीची लढत दिली होती, मात्र कुठे ना कुठे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले, तोकडे पडले. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की पहिल्या सामन्यात विजय संपादन केला सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने. जगदीश वर्सेस जगदीश असाच सामना आय थिंक होईल. पहिला चेंडू टाकण्यासाठी जगदीश येतोय आणि पहिला सामना चेंडू खेळण्यासाठीही जगदीश येतोय. जगदीश गुळवी वर्सेस जगदीश पाटील अशी ही लढत. यस, नक्कीच सूचना ज्या ही नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्या अगदी काटेकोरपणे त्यांचं पालन करायचं आहे. ज्याही संघात कमी वयाचे खेळाडू असतील तर समजदारीपणाने आपण अध्यक्षांना सांगत असं की साहेब असं असं आहे आमच्या संघावर. नक्कीच युअर टाइम स्टार्ट नाव. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पहिला चेंडू बघा राऊंड द विकेट केला होता. चेंडूने काय फिरकी घेतली, काय गिरकी घेतली, फलंदाजाने तिथे गिरकी घेतली. मात्र यष्टांच्या मागे असं वाटत नव्हतं की संदेश वखारे इतकं चांगलं यष्टी रक्षण करतील. मात्र जसं माईक आता आती आल्यानंतर समालोचन करतात तसंच त्यांचं यष्टी रक्षण. वाह क्या बात आहे. हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. चेंडू मिडल स्टंप म्हणजे मिडल आणि ऑफच्या मध्ये पडला आणि त्यानंतर आणखी चेंडूने फिरकी घेतली. फिरकी गोलंदाजीचा बोलबाला आहे जोगेन पाटील या खेळपट्टीवर. काल बघितलं बरेचसे फिरकी गोलंदाज चालले, त्यांनी अगदी सळो की पळो करून सोडलं होतं फलंदाजांना. त्यामध्ये योगेश चिकणे आमचे बंधू यांचं नाव घ्यावं लागेल, यश पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. बरेचसे असे गोलंदाज होते की ज्यांनी फलंदाजांना अगदी अक्षरशः नाचवलं. इथे जगदीश गुळवी जगदीश पाटीलला कुठे ना कुठे भारी पडतोय. फुटवर्क व्यवस्थित वापरावं लागेल जगदीश पाटीलला. शपलला क्रॉस होण्याचा प्रयत्न आहे तर मात्र स्टेप आउट झाले होते, सॉरी. आणि ओहो, इथे काय घडलंय, काय घडलंय. अगदी स्वस्तात हनुमान बाद झालेला. विचार करत असेल हनुमान की कुठे चुकलो. खरं तर कॉलिंग व्यवस्थित नव्हती दोन्ही फलंदाजांची. हनुमान अगदी स्वस्तात बाद झालेला आहे. एक बोनस विकेट बिनार संघाकडे. धावसंख्या अजूनही धावफलकावर लागलेली नाही. 3 चेंडू टाकून झालेले आहेत, सॉरी 1 लागलेली आहे. गुळवी नवीन फलंदाज हेमंत खेळपट्टीवर. हेमंत मिटकर, मिटकर डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर. परंतु इथे डेकोरेशन करायचं नाहीये, इथं फटक्यांचं डेकोरेशन त्यांना सजवायचंय. इथे फटके सजवायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जगदीश पाटीलने पॉवरफुल फलंदाजी केली होती. वेलकम अनिल कपूर ऑफ न्यू 40+.
टायगर तांगडी आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी बघा काय जबरदस्त स्प्लॅश स्क्वेअर कट आहे. चेंडू डीप पॉइंट कडे जातोय. सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातंय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बघा ती जी बाजू आहे ना तिथे ग्रास हेवी ग्रास आहे. अगदी डार्क ग्रास आपण तिथे पाहतोय आणि त्यामुळेच त्या भागात चेंडू गेला तर कुठे ना कुठे स्लो होतो, वेग त्याचा कमी होतो. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी ग्रीन ग्रास हरिभरी ग्रास. गुळवी स्टेप आउट झाले. इथे आता कव्हरच्या डोक्यावर मारलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू स्लो झाला. पुन्हा एकदा चेंडूने आपली गती कमी केली. ओ माय गॉड, हेमंत मिटकर किती नाराज आहे जगदीश पाटीलवर, कारण त्याची ही विकेट अगदी स्वस्तात. न्यू बॅट्समॅन येस ज्याच्याकडून अपेक्षा आहेत. पद्मनाभ येतोय. पद्मनाभने मागच्या सामन्यामध्ये कुठे ना कुठे निराश केलं होतं, परंतु या सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करावीच लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विरुद्ध बोललं जातं तेव्हा स्वतःला सिद्ध करताना ती मजा खरी असते. स्वतःला सिद्ध करणं खूप महत्वाचं असतं. काळराम केनी सर फक्त त्यांच्या हाती माईक नसतो, फक्त त्यांची वाणी चांगली आहे असं नाहीये, तर त्यांची गोलंदाजी तुम्ही बघा, त्यांची विकेट किपिंग बघा. अगदी 3 चेंडूमध्ये 3 क्लीन बोल्ड करण्याचा रेकॉर्ड या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये काळराम केणी सरांच्या नावावर आहे. असा पराक्रम एकमेव करणारे ते खेळाडू आहेत. ही तुमची क्वालिटी ना तुम्ही स्वतः ओळखली पाहिजे. पद्मनाभला इथे दाखवून द्यावं लागेल की मी माझ्यावर या संघाची भिस्त का आहे. दीपा म्हात्रे यांची आठवण होत आहे, कारण या स्पर्धेपासून ते लांब आहेत. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका नाहीये. खरं तर एलिव्हेशन मिळालं नाहीये फटक्यासाठी, उपयुक्त असा टान्स नव्हता फटक्यासाठी. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. सिंगल आली, डबल आली, डबलच्या मदतीने धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा नांगर टाकण्याचं काम केलेलं आहे बॅट्समन जगदीश पाटीलने. कुठे ना कुठे हे आवश्यक आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. पण ज्ञानेश्वर मुकादम संदेश वखारीशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की आमचा संघ नवीन आहे, बऱ्याचशा खेळाडूंची प्रॅक्टिस नाही, परंतु खेळावरून वाटत नाहीये असं असेल, कारण अगदी रापलेले खेळाडू, रापलेले नक्कीच गोलंदाज वाटताय तिथं. क्षेत्ररक्षण करताना बघा त्यांची सफाई, त्यांची चपळता. वेल, तर नक्कीच भिनार संघातला लिंबू टिंबू संघ समजून चालणार नाहीये. लॉफ्टेड शॉट, इथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, परंतु सिंगल ला डबल कन्वर्ट केलं जाईल जगदीश पाटील करून. नवीन 40+ क्रिकेट संघटना अशी आहे ना मित्रांनो, या संघटनेमध्ये एकदा तुम्ही रुळलात ना की या संघटनेचे होऊन जाता.
आज वीर तानाजी दापोडे संघाचे राजन पाटील खरं तर कोणाचं दर्शन घेऊन आले होते, कोणाचा चांगला चेहरा पाहून आले होते. त्यांना 2 चेंडूवर 2 जीवनदान मिळाले आणि काय अफलातून बॅटिंग केली त्यांनी. हा हा चेंडू बघा, रुपेश भगतची आठवण होते, त्यांच्या अगेन्स्ट तीच गोलंदाजी. इथे फ्लॅटेड चेंडू डॉट आलाय, 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागतायत 9च्या सरासरीने 18. पुढील 2 संघांना विनंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर आणि जय बजरंग कारिवली ए. ओहो, ही पारंपरिक लढत असेल. कबड्डी असो, रेड्यांची झुंज असो किंवा क्रिकेटची मॅच असो, ही लढत असली ना मित्रांनो, की आमच्या परिसरात ही लढत अगदी डोले विस्पारून पाहिली जाते. कारिवली वर्सेस वडूनगर असा पुढील सामना. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चला चला लगेच सर आपण तिथे हस्तक्षेप करा. भिनार संघ 10 मिनटं होऊन गेलेली आहेत. एक लक्षात ठेवा, 15 मिनटात तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचीच आहेत. कधी कधी ना मित्रांनो बघा, नक्कीच आजूबाजूचे गावं असतात, संबंध सर्वांचे चांगले असतात, परंतु एखाद त्यांच्यामध्ये स्पर्धा असली ना की खूप इंटरेस्टिंग होत असते. बरीचशी अशी म्हणजे गावं आहेत. असू दे, मात्र पुढील सामना आपण पाहायला विसरू नका. वडूनगर वर्सेस कारिवली. संदेश वखारे, ओ माय गॉड, हे अष्टपैलुत्व नाही तर 16 पैलुत्व आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण बॅटिंग, किपिंग, त्यानंतर गोलंदाजी, खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील अष्टपैलुत्व संदेश वखारे यांच्याकडे. 3ऱ्या षटकासाठी संदेश गोलंदाजी करतील. आपल्या रनअप मध्ये चूक. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे सजवलेलं आहे. क्या बात आहे. संदेश वखारे यांच्यासाठी एक ऑफर आहे धर्मेंद्रजी तांगडी यांच्याकडून. आपण जर 3 विकेट घेता, हॅट्रिक जरी करता किंवा 3 विकेट जरी घेता तरी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आपणास दिलं जाईल. नाही, ही विकेट काउंट केलीच जाणार नाही. आणि अगदी या स्पर्धेचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत एक बक्षीस लागलं गेलेलं आहे. चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, जोही खेळाडू करेल कुठल्याही संघातील, त्यासाठी सन्माननीय उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना बंद्रा मारुती कालनेर संघाचे सर्वेसर्वा दीपकजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते इथे नसतील, त्यांना कॉल करा. नक्कीच जर तुम्ही चौकार षटकारांची हॅट्रिक केली असेल तर तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पेमेंट 100% केला जाईल. सो बॅक टू द क्रिकेट नाऊ. येस येस, हो पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका आहे का बघूया. हो, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये तिथं. चेंडू आपण जी फी भराल ती कॅश मध्ये भरायची आहे. धावसंख्या 23 धावपलकावर लागलेले संदेश वखारे गोलंदाजी सुरुवात करेल. अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतो. लय पकडावी लागेल गोलंदाजीमध्ये. हा फुल टॉस आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. लँडिंग सेफ झालं चेंडूचं, परंतु 2 धावा कंप्लीट. थोडासा नाराज आहे संदेश. हो, आता मात्र आपण पाहतोय की कुठे ना कुठे क्रिकेटच्या नियमानुसार अपील केला गेला होता संदेश वखारेकडून. सेन्सिबल क्रिकेट, खास करून आपण रुपेश भगतचं बघितलं. मागच्या सामन्यात रुपेश भगतने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता.
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, आणि ती टोपी दिसते ना मित्रांनो त्याच्या डोक्यामध्ये, ही आगरी कोळ्यांची शान आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हा फुल टॉस परंतु व्यवस्थित खेळून काढलेला आहे. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या 26 वर पोहोचलेली आहे. सन्मान्य संस्थापक अध्यक्ष साहेबांनी काल भेट दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सहवासात आपण बघितलं सन्मान्य अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब काल उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. इथे चेंडू हवेत. येस, आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज बाद. जो ही टाइम तुम्ही सेट कराल त्या टाइम मध्ये जर फलंदाज आला नाही खेळपट्टीवर तर टाइम आउट देऊ शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर आणि जय बजरंग कारिवली ए दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस होणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी आपले दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित व्हा. छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर आणि जय बजरंग कारिवली ए. संदेश वखारे आपल्या षटकातील पुढचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. अपिश ड्राईव्ह आपण पाहतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी धावसंख्या 28 पोहोचलेली आहे. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.33 च्या सरासरीने आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी मारुती पाटील, सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मनोहरजी गजानन जोशी, सल्लागार राजेंद्रजी मडवी साहेब, सल्लागार देवानंदजी थळे साहेब, राजेंद्रजी भोईर साहेब, श्री देवेशजी पाटील साहेब, सन्माननीय श्री बाळारामजी चौधरी साहेब आणि सन्माननीय श्री प्रभुदास नाईक साहेब हे या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार आहेत. तर उपाध्यक्ष सन्माननीय श्री विनोदजी काटेकर, श्री हरिदास केसरीनाथ पाटील मॅन फ्रॉम दापोडे, विनोदजी काटेकर मॅन फ्रॉम कामतघर, त्यानंतर दीपकजी रामकृष्ण मात्रे काल्हेर, श्री गणपत कचेर भोईर कशेळी, देवा दत्तात्रय टावरे पूर्णा, श्री सुनील नारायण पाटील वडपे आणि निलेश तुकाराम पाटील अंजूर हे सर्व उपाध्यक्ष या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावणार आहेत. चप्पल क्रॉस झाले. फलंदाज शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. काय स्ट्रॅटेजी आहे, काय प्लॅनिंग आहे नक्कीच प्लॅनिंग असणं खूप महत्वाचं आहे. पंचांनी जैसे थे परिस्थिती ठेवलेली आहे. इथे बाद नसेल फलंदाज, नाही नियम आहे तो आपला. जैसे ते परिस्थिती. थँक्यू. त्यानंतर विशेष निरीक्षक या स्पर्धेमध्ये श्री जगदीश पाटील पूर्णा, श्री गणपत भोईर, श्री आनंदजी पाटील दापोडे, श्री शरदजी केणी माणकोली, देवाजी टावरे पूर्णा, त्यानंतर संदेश पाटील खारबाव, संदीप मोरे भादवड, धर्मेंद्रजी तांगडी खारडी आणि घनश्यामजी भोईर या पूर्ण स्पर्धेवर निरीक्षक म्हणून नेमले गेलेले आहेत. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. हो, ही धाव अक्षरशः चोरलेली आहे. ही धाव. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पण ज्ञानेश्वर मुकादम शेवटचं षटक सुरू आहे. पद्मनाभने स्ट्राईक सोडणं उपयुक्त होतं पूर्ण संघासाठी? मला तरी वाटत नाही. धावसंख्या 31 झालेली आहे. 2 मोठे फटके आवश्यक आहेत सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी. मात्र पद्मनाभने स्ट्राईक सोडणं ही चूक होते असं मला तरी वाटते. असं मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. कॉमेंटेटर अगदी जे बोलतील
तेच घडेल असं कधीच होत नाही. ओव्हर द विकेट गोलंदाज मनोज. हो, इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागली आणि यष्टीरक्षक संदेश वखारे यांनी एक चांगला झेल घेतला. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय सचिव श्री रमेशजी तरे साहेब, मॅन फ्रॉम राहणाल. त्यानंतर खजिनदार श्री घनश्यामजी राजाराम भोईर, मॅन फ्रॉम पिंपळास. त्यानंतर सहसचिव श्री धर्मेंद्रजी कमलाकर तांगडी यांच्या खांद्यावर भरपूर भरपूर जबाबदारी या स्पर्धेची. अगदी पहिल्या दिवसापासून हे सर्व आपले सहकारी शेवटच्या दिवसापर्यंत या इथे उपस्थित असणार आहेत. सर्वांचंच आपण कौतुक करूया नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने. गोलंदाज मनोज. करण, इथे मात्र चांगला फटका आहे, समोर खेळलेले आहेत. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, पद्मनाभ धाव बाद झालेला आहे. करण त्या ठिकाणी पोहोचला फटका मारून, मात्र बघा नॉन स्ट्राईक एंडचा पद्मनाभ नक्कीच क्रीज पकडण्यात अपयशी ठरला. कुठे ना कुठे रनिंग बिटवीन द विकेट खराब दिसते आपल्याला. धावसंख्या धावफलकावर 32. मी सामन्याच्या आधीच म्हटलं होतं की जय बजरंग भिनार संघ वाटतो तितका कमजोर नाहीये, कारण सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने खातेखोल केलेली आहे. या संघाला आतापर्यंत 32 धावांपर्यंत रोखलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मनोज हरट, संदीप भाई ते आपण पाहतोय. लॉफ्टेड शॉट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना अपयशी संदीप अपयशी होताना वाचलेला आहे. 2 धावा पूर्ण. करण, संदीप आणि जगदीश. भाई आता मात्र गोलंदाज कुठे ना कुठे स्वतःला अनफिट नक्कीच नाही, आता फिट झालेला आहे. 34 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. मी विनंती करेन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज वडूणवकर संघाचे कॅप्टन नितरंजन पाटील आणि जय बजरंग कारिवली ए संघाचे कॅप्टन संदीप नाईक. हो, प्रल्हाद दादा यांच्याकडे मला वाटतं कॅप्टन्सी नाही, ते आलेले आहेत जोडीला. प्रल्हाद दादा, खरोखर खूप आनंद झाला तुम्ही आलेत ही जर्सी बघून, कारण कधी क्रिकेटशी जास्त त्यांचा संबंध नाही, परंतु आज नक्की छत्रपती शिवाजी महाराज वडूणवकर संघामध्ये दिसतात. या प्रल्हाद दादा, या व्यासपीठावर या. संदेश साईराज केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर. तर 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 36 लागलेले आहेत आणि लक्ष आहे 37 धावांचं जय बजरंग भिनार संघासमोर. जाऊया आपण टॉस करण्यासाठी. तर मित्र, टॉस साठी आपण या ठिकाणी आलो आहोत. एक महत्वाचा सामना. छत्रपती शिवाजी महाराज वडूणवकर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, जय बजरंग कारिवली ए संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आनंददादा यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस कंप्लीट करणार आहोत. नेहमीची आपली टॉस दोघांना माहित आहे, हेड किंवा टेल. कॉलिंग कोण करेल? यस, नाना कॉलिंग करतील. टेल असं त्यांचं म्हणणं आहे. यस, आणि पडलेलं आहे टेल. प्रथमतः तुमच्या संघाचं खूप खूप अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. टॉस जिंकलेले निर्णय काय निर्णय राखून ठेवलेला आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय. नक्कीच संदीप, मी तुझ्याकडे येईन. पहिला सामना अतितटीचा झाला, काही चुका निश्चितच झाल्या. बॅटिंग मध्ये कुठे ना कुठे थोडसा चुका झाल्या, परंतु काय वाटलं पहिल्या सामन्यानंतर? नक्कीच फलंदाजांना थोडासा चांगला खेळ करायला लागेल आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरी मनात थोडीशी दागदुख असेल की एक महत्वाचा सामना आहे, प्रत्येक संघाला किमान 3 सामने जिंकणं आवश्यक आहे. कशी रणनीती असेल, प्लॅनिंग? असं काही नाही, पार्ट ऑफ क्रिकेट आहे. साखळी स्पर्धा खेळतोय आपण. बघू आता पुढचे 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही.
पहिल्या सामन्यात एन्जॉय केलं. नक्कीच नक्कीच. आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, टॉस या ठिकाणी झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नक्कीच आमंत्रित केलेलं आहे जय बजरंग कारिवली ए संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. वेल, तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. परिस्थिती अशी आहे मैदानात, वातावरण अगदी नीट अँड क्लीन, लाईव्ह टेलिकास्ट नीट अँड क्लीन, अंपायरिंग नीट अँड क्लीन, आणि जर बघितलं तर खेळ नीट अँड क्लीन, स्कोरिंग ही नीट अँड क्लीन, सर्वच कसं अगदी स्वच्छ, सुंदर आणि आल्हाददायक. सो वेल, पुन्हा एकदा स्वागत करतोय मी सर्व क्रीडा रसिकांचं. यूट्यूबच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रातून जोडलेले सर्व यूट्यूब युजर्स, भिवंडी तालुक्यातील, तसेच जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या संघाचे यूट्यूब युजर्स आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्व संघांच्या पाठीराख्यांचं या स्पर्धेमध्ये मी ज्ञानेश्वर चिकणे हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. वेल, सचिन, संदीप नक्कीच पाटील, विद्यमान उपसरपंच कारिवली, बेस्ट ऑफ लक. पुढील वाटचालीसाठी नक्कीच संदीप पाटील आपणास खूप खूप शुभेच्छा. जॉईन झालेले आहेत आम्हाला. या स्पर्धेत मातीच्या खेळपट्टीवर कालीराम केणी सर, एक गोष्ट नक्कीच बोलावी लागेल, कुठल्याही संघाला हलके में मत लो, कारण प्रत्येक संघाकडे नक्कीच ॲबिलिटी आहे या मातीच्या खेळपट्टीवर. गोलंदाज तयार, जगदीश पाटील. बॅकफुटला गेले फलंदाज, पहिला चेंडू, ओ माय गॉड, पॉइंटला झेल सुटतोय. खरं तर प्रयत्न चांगला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठे ना कुठे ही विकेट जगदीश पाटीलला हवी होती, परंतु जगदीश आणि नवनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. जगदीशला जीवनदान मिळालेले या स्पर्धेमध्ये, ज्यांना ज्यांना जीवनदान मिळालं त्यांनी नक्कीच काम 25 केला. राऊंड द विकेट. गोलंदाज जगदीश टू जगदीश. एका बाजूला गोळवी, एका बाजूला पाटील. आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला. थंबलिंग झाला आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. उर्वरित 6 दिवसामध्ये आपल्याला बरेचसे बदल पाहायला मिळतील. बऱ्याचशा संघांमध्ये नक्कीच नवीन एनर्जी पाहायला मिळेल. इथे संघ बदलतील, मैदान तेच राहील, खेळपट्टी तीच राहील, माणसं, खेळणारे खेळाडू बदलतील, पंच तेच राहतील. त्यानंतर आमचे नक्कीच गुणलेखक, टेक्निशियन टीम तीच राहील, फक्त इथं माणसं खेळताना बदलतील, खेळाडू खेळताना बदलतील. पूल केलेला आहे अलाउन द कार्पेट. दूरवरून चेंडू फेकला जातोय. हेमंत मिटकरचं यष्टीरक्षण बघा. अगदी सचिन स्पोर्ट पूर्ण या संघटनेमध्ये सामील झाला त्या दिवसापासून हेमंत मिटकर यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण करतायत आणि त्यांच्याकडून चुका खूप कमी होत असतात. जगदीश, राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. फिल्डर त्यांना तो हो, झेल जबरदस्त. सेलिब्रेशन बघा, कमाल की कॅच.
गोलंदाज जगदीश पाटील. इनर एज लागली, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पण 100ची किंमत आहे तांगडे साहेब. आता तुम्हाला समजलं असेल कुठे किंमत आहे ती. असो, विनोदाचा भाग सोडून देऊया. 6 दिवस आपल्याकडे आहेत, परंतु सध्या आपण खेळाकडे लक्ष देऊया. रोहन तरे यांनी एन्जॉय नक्कीच ही स्पर्धा केलेली आहे. राऊंड द विकेट, लॉफ्टेड शॉट कव्हर क्षेत्रामध्ये, आ क्रॅकिंग ड्राईव्ह, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिलं षटक संपलं. अगदी 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. टाइमपास षटकाच्या गॅपमध्ये अजिबात करू नका. बघा, एक गोष्ट सांगतो 40+ क्रिकेटरच्या सर्व खेळाडूंना, जेवढा तुम्ही फास्ट क्रिकेट खेळाल ना तेवढं तुमचं क्रिकेट सुधारते, तुमची प्लॅनिंग व्यवस्थित होते. खेळाडूला अगदी खेळण्यासाठी एक नवी उमेद येते. जेवढा तुम्ही स्लो खेळाल ना नक्कीच तुमचा खेळ पडतो. त्यासाठी सवय लावा स्वतःला अगदी फास्ट खेळण्याची. म्हणजे गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, त्यानंतर बॅटिंग असो, स्वतःला असं बिझी ठेवा आणि तेव्हाच तुमच्या संघाकडून चांगली कामगिरी होते. आपण 40+ आहोत तर नक्कीच हालचाली मंद होतात, परंतु त्याच्यावर मात करून अगदी स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करा आणि तेव्हा क्रिकेट खेळा. बघा, अगदी तुम्ही अनफिट असाल ना तरी चांगली कामगिरी कराल. हा अनुभव आहे. धावसंख्या धावफलकावर 10. राऊंड द विकेट पद्मनाभ. फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे व्ही शेप मध्ये, लॉंगॉन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि दुसरी धाव आरामात पूर्ण. हेमन मिटकर बघा किती त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच राग पेश आहे. हाय फुल टॉस, इथेच 2 येतील का? दूरवरून क्षेत्ररक्षकाला दुसरीचा होईल प्रयत्न मात्र नाहीये. दीपा म्हात्रे यांचं लक्ष आहे स्वतःच्या संघावर. युट्यूबच्या माध्यमातून ते पाहत आहेत हा सामना. त्यांच्याकडून ही शुभेच्छा आहेत. वेदांत साऊंड सर्व्हिसचे सन्मान्य प्रोप्रायटर. पॉइंटवर चेंडू जातोय, सिंगल मिळेल फक्त. मी मगाशीच म्हटलं की ते जे क्षेत्र आहे पॉइंट पासून ते कव्हर पर्यंत अगदी हेवी ग्रास आहे, ग्रीन ग्रास, आणि तिथे चेंडू गेल्यानंतर कुठे ना कुठे स्लो होतो. आणि ही बाब आपल्याला सारखी जाणवत आहे. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन. आणि या स्पर्धेमध्ये जर पंचांचा भूमिका बघितली तर अक्रॉस द लाईन जेव्हा तुम्ही येता तेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजाला दिला जातो. चेंडू हवेत आहे, परंतु प्रयत्न नाहीये झेल घेण्याचा. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 16 होते. 37ची गरज आहे. दुसरं षटक मार्ग असते. 13 चेंडू 21 धावांची गरज. अगदी नक्की, अगदी. लॉफ्टेड शॉट आहे. आता मात्र चेंडू हवेत. झेल सुटलेला आहे. जगदीश पाटील आय थिंक आहे तिथे. हे क्षेत्ररक्षण परवडणारे नाहीये सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला, कारण 1-1 2-2 धावा महत्वाच्या. तुमच्याकडे खूप धावा नाहीयेत, फक्त 36 केलेल्या आहेत तुम्ही. 37 समोरच्या संघाला करायचे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-17 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 20 करायचे आहेत. येस डीजे मास्टर.
आणखी एक डॉट चेंडू. राऊंड द केट गोलंदाज रुपेश भगत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र आपण पाहतोय की सिंगल आली. डबलचा प्रयत्न. रुपेश भगतचे कोच तरी कोण आहेत त्यांना जाऊन पहिला भेटायला लागेल या बॉलिंगसाठी. बघूया नक्कीच त्यांच्या कोचची मी इंटरव्ह्यू घेईन या पूर्ण दौऱ्यामध्ये. रुपेश भगत पुन्हा एकदा राऊंड द विकेट तयार. अंतिम चेंडू. आणखी एक डॉट चेंडू. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये पुन्हा आल्या फक्त आणि फक्त 2 धावा. क्या बात आहे. टर्निंग पॉइंट आपण हे षटक पाहतोय. तर धावसंख्या धावपलकावर लागली 19. उर्वरित 6 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. बघा 12 चेंडूमध्ये 20 होत्या. काय रुपेश भगतने गोलंदाजी केली आणि आता मात्र त्याच्या गोलंदाजीचा परिणाम असा झाला की उर्वरित 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 18 धावा. तर जाऊया आपण पुन्हा एकदा विनोदाचा भाग सोडूया. शेवटचं षटक सिरियस घेऊया. करण येतोय आणि या उर्वरित 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा येतील का. करण समोर आहे फलंदाज जगदीश गुळवी. शॉर्ट पिच चेंडू पंच केलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल फटका. देखना फटका. आता कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू 12 धावांची गरज. षटकार आल्यानंतर करण पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. स्वतः कमबॅक करतोय. 4-12 सामना ऑन झालेला आहे षटकाराने. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. मी मागेच सांगितलं की शफल क्रॉस जर तुम्ही झालात तर बेनिफिट ऑफ डाऊट 100% गोलंदाजाला दिला जातोय पहिल्या चेंडूपासून. काल उद्घाटन झाला पहिल्या चेंडूपासून शफल क्रॉसचा. इथं नियम पंचांनी लावलेला आहे. गोलंदाज तयार करण पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अलाउन दी कार्पेट मिडऑन क्षेत्रामध्ये येतो. पद्मनाभची सफाईदारपणे फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. उर्वरित 2 चेंडूमध्ये आता 10 धावांची गरज. दोन चेंडू 10. एक षटकार चौकार हवा आहे. ह्या फलंदाजाचा जर षटकार पाहिला तर असं वाटतं की त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. फटका तो मारू शकतो. कडक फटका मारू शकतो. गोलंदाज करणला नक्कीच कशा प्रकारे तो फेस करेल कारण करो या मरो परिस्थिती आहे त्याच्यासाठी. यस करण टू जगदीश.
हा फुल टॉस आहे, मात्र उंचावरून मारण्याचं अपयश. 2 धावा पूर्ण. उर्वरित 1 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार राहायचंय. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. लॉफ्टेड शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि फक्त एका धावेने त्यानंतर जाऊया आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅच 17 धावांची बहारदार खेळी केली होती. 1 षटकार 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये. पद्मनाभ इज द मॅन ऑफ द मॅच. या पद्मनाभ आपण लगेच व्यासपीठावर. हार्डलक संदेश वखारे आणि अभिनंदन जगदीश पाटील. संदीपजी मोरे उद्योगपती भादवड टेमगर. त्यानंतर माजी सरपंच घनश्यामजी भोईर. आपण या हे पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचं प्रथम आपण अशोक पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आगरी कोळी संस्कृती जपणारी आगरी कोळ्यांची ही टोपी आई एकविरेचा आशीर्वाद टोपी आपण त्यांना प्रदान करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे हे पारितोषिक. अभिनंदन. वेल काळीराम केणी सर जॉईन व्हा. काळीराम केणी सर. नेक्स्ट मॅच छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर आणि जय बजरंग कारिवली ए. श्री केशव शिवराम पाटील विभाग प्रमुख जिल्हा परिषद गट कोपर केवणी व दिवे यांच्याकडून खास करून सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. दमन चषक 2024 सन्माननीय श्री भरत पाटील के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तसेच ओम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर